जय हिंद मित्रांनो भरपूर मित्रांचे प्रश्न येत होते की सर आम्हाला हा जो जीके विषय आहे ना हा खूप अवघड जातो, ह्याचा अभ्यास कसा करायचा, ह्याच्यामध्ये चांगले मार्क कसे घ्यायचे हे आम्हाला सांगा. कारण बऱ्याचदा असं पाहण्यात आलेलं आहे की जीकेच्या कमतरतेमुळे मेरिट मधून बाहेर पडलेले आहेत किंवा जीके मुळे मेरिटच गेलेले आहे. आणि तुम्ही जीकेचं बघणार की जीके हा एवढा वास्ट विषय आहे ना की नेमका काय अभ्यास कुठून अभ्यास करायचा, कसा अभ्यास करायचा हे समजतच नाही. म्हणजे आपण यशस्वी मित्रांना विचारून किंवा एखाद्या मार्गदर्शक एखाद्या शिक्षकांना विचारून आपण पुस्तकं घेतो, सगळं करतो, पण तरी जीकेला मार्क पडत नाही. तर तुमचं मित्रांनो या समस्येवर हा व्हिडिओ उपाय ठरणार आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेल की जीकेचा अभ्यास कसा करायचा आणि ह्याच्यात जास्तीत जास्त मार्क कसे घ्यायचे. आउट ऑफ घेणे शक्य नाही कारण खरंच जीके वास्ट आहे, परंतु जास्तीत जास्त आपण मार्क घेऊ शकतो. तर सर्वात पहिले याच्यामध्ये समजून घ्यायचे की जीके जो विषय आहे, जनरल नॉलेज किंवा आपण जनरल स्टडीज म्हणतो त्याला, तर त्याला महत्व किती आहे. विविध परीक्षांना त्यांना वेटेज असतं. आता आपण पोलीस भरतीचं इकडे बघतोय तर पोलीस भरतीला एक सर्वसाधारण 25 ते 60 मार्कापर्यंत किंवा त्याच्याहून जास्त वेटेज आहे. बऱ्याचशा ठिकाणी जसं ठाणे झालं किंवा इतर ठिकाणी तुम्ही पाहाल की जनरली 55 ते 60 प्रश्न हे जीके या विषयाचे आहेत. त्या जीके मध्ये करंटचा पण समावेश होतोय. ठीक आहे, एकूण हे 7 विषय आहेत जीके मध्ये आपल्याला पोलीस भरती आणि इतर सरळ सेवा परीक्षेसाठी. तर ह्यांचा जो वेटेज आहे तो कसा आणि किती हे समजून घ्यायचं आहे. कारण हे जर समजलं नाही तर जीकेला कोणत्या विषयाला किती अभ्यास केला पाहिजे आणि कसा अभ्यास केला पाहिजे हे समजणार नाही. जनरली आपली फसवणूक ह्या संकीर्णमध्ये होत असते. ह्याचा वाटा खूप लिमिटेड आहे आणि आपण सर्वात जास्त ह्यालाच महत्व देतो. तर इकडे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सगळ्या गोष्टी समजून घेणार आहे. बघा मित्रांनो, सर्वात पहिलं जीकेचा अभ्यास कसा करावा हे समजण्यासाठी तुम्हाला अभ्यासक्रम समजावा लागेल. कुठलीही सरळ सेवा परीक्षा घ्या, त्याच्यामध्ये जीके मध्ये हे 7च विषय तुम्हाला दिसणार आहेत. काय आहे? भूगोल आहे. भूगोलामध्ये महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, जगाचा भूगोल. इतिहास आहे, प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत, आधुनिक भारत. त्यानंतर विज्ञान आहे, जैवशास्त्र म्हणजेच आरोग्यशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आहे. राज्यशास्त्रामध्ये पॉलिटी, अर्थशास्त्र, संकीर्णमध्ये सगळं कम्प्युटर आहे, तंत्रज्ञान आहे, सगळं आणि चालू घडामोडी. ओके, हा झाला आपला अभ्यासक्रम. आता अभ्यासक्रम समजून घेतल्याच्या नंतर आपल्याला कुठल्या घटकाला किती महत्व आहे आणि आपण किती वेळ दिला पाहिजे, कसं वेटेज ठरते हे तुम्हाला सांगणार PYQ. म्हणजे तुम्ही किमान 5 ते 8 वर्षाचे मागील प्रश्नपत्रिका पाहायला पाहिजे की ह्या विषयांवर किती आणि कशा स्वरूपाचे प्रश्न आलेले आहेत. यावरून आपल्याला पुढे त्याला किती वेटेज दिलं पाहिजे आणि त्याचा कसा अभ्यास केला पाहिजे हे समजते. उदाहरणार्थ आता आपण भूगोल हा विषय घेतला तर भूगोल ह्या ओव्हरऑल महाराष्ट्र, भारत आणि जग याला किती मार्क आहेत. म्हणजे समजा जर मी ह्याचं एक सरासरी 50 प्रश्न धरतो, 50 प्रश्नांचं काय झालेलं आहे, जीके आलेलं आहे. मग ह्या 50 प्रश्नांपैकी भूगोलाला किती प्रश्न आहेत, इतिहासाला किती प्रश्न आहेत, विज्ञानाला किती प्रश्न आहेत आणि बाकीच्यांना किती प्रश्न आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि परत प्रश्नांचं स्वरूप मग हे कोण सांगेल तुम्हाला, तर हे सांगेल PYQ. आता इथे थोडक्यात जर मी तुम्हाला सांगायला गेलं तर लक्षात घ्या, हे जे पहिले 3 विषय आहेत ना, हे 3 विषय भूगोल, इतिहास आणि विज्ञान, कुठलाही पेपर घ्या, कुठलाही, तुम्ही बघणार की सर्वात जास्त वेटेज या 3 विषयाचेच आहेत. सर्वात जास्त प्रश्न ह्या 3 विषयाचेच आहेत आणि सर्वात मोठे हे 3च विषय आहेत जे जीके मध्ये एक मोठा आणि महत्वाचा वाटा घेऊन बसलेले आहेत. आणि आपण काय करतो, भूगोल सोपं आहे, थोडंसं वाचलं टाळून देतो. इतिहास स्टोरी सारखं आहे, वाचलं नाही वाचलं संपलं. ओके, याच्यामध्ये जे इयर्स असतात, इयर्स प्रमाणे ज्या घटना घडलेल्या असतात त्या आपण वाचतच नाही किंवा लक्षात ठेवतच नाही. ओके, तर ते महत्वाचं आहे. विज्ञान थोडंसं किचकट आहे पण लय महत्वाचं आहे कारण विज्ञानामध्येच आपली मेरिट जाते. तुम्ही जीकेचा पेपर उचलून पहा, तुम्हाला सर्वात जास्त मार्क गेलेली दिसणार आहे ती विज्ञान या विषयाची. कारण हे 2 सोपे आहेत पण हा कठीण आहे, किचकट आहे.
ओके. आणि उर्वरित जे आहे मग 2-2, 3-3, 4-4 मार्कांचा वेटेज ह्या उरलेल्या विषयाला आहे. त्याच्यामध्ये चालू घडामोडी जो आहे ना तो पण गेम चेंजर ठरतो, कारण त्याच्यामध्ये पण कसं असतं किमान 5 प्रश्न तरी तुम्हाला दिसतातच आणि ते 5 प्रश्न नेहमी नवीनच असतात. ओके. एक जनरल 2 ते 3 प्रश्न रेग्युलर वाले असतात, जसं की कोणाला तरी अवॉर्ड मिळतो, कोणाला काहीतरी पुरस्कार मिळतो, ते सगळं असतं. आणि उर्वरित जे 2-3 आहेत ना ते नवीन असतात. ओके. तर हा झाला विषयांना वेटेज. आता मी तुम्हाला सांगतोय की मी जो 5 महिन्यांचा स्टडी प्लॅन दिला त्याच्यामध्ये मी तुम्हाला ह्या विषयांना एक एक महिना अभ्यास करायचा असं सांगितलेलं आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर आताच पाहून घ्या आणि ह्याप्रमाणे त्यांची स्टडी जी प्लॅन मी तुम्हाला दिलेलं आहे ते तुम्ही अभ्यास करून घ्या. मित्रांनो, आता विषयाचा वेटेज कळल्यानंतर आपल्याला पाहिजे युद्ध लढण्यासाठी धारधार हत्यार, एक घाव आणि 100 तुकडं, एवढी सज्ज तुमच्याकडे हत्यारं पाहिजे. आता हत्यारं कशा स्वरूपाची असली पाहिजे बघा. जर यशस्वी व्हायचं असेल तर चांगले हत्यार असणं गरजेचं आहे, नाहीतर मग तेच थोड्याशासाठी राहिलो, कमी मार्क पडले, मेरिटमधून बाहेर झालो, सिली मिस्टेक झाली, असंच झालं तसंच झालं, त्या गोष्टी नाही पाहिजे. यशस्वी म्हणजे यशस्वी. त्यासाठी आपल्याकडे पाहिजे मटेरियल्स, आणि मटेरियल्स ते पण एकदम मजबूत असे मटेरियल, त्याच्यातून आपलं यश हे फिक्स असणारच. तर काय आहे बघा, सर्वात पहिलं रेफरन्स मटेरियल पाहिजे. आता रेफरन्स मटेरियल मी तुम्हाला 3 स्वरूपाचं सांगितलेलं आहे. एक प्रश्नसंचाच्या स्वरूपात, एक रेफरन्स बुक्सच्या स्वरूपात आणि एक वन लायनर आणि सराव प्रश्नांच्या स्वरूपात. समजतंय बघा. प्रश्नसंचाच्या स्वरूपात आहे तर त्याच्यामध्ये घटकनिहाय प्रश्न पाहिजे, त्याच्यामध्ये मिक्स प्रश्न पाहिजे. घटकनिहाय प्रश्न का मित्रांनो, जेव्हा आपण जो विषय अभ्यासतो तेव्हा त्या घटकावर मागे कशा स्वरूपाचे प्रश्न आले होते आणि किती प्रश्न आले होते यासाठी घटकनिहाय प्रश्नसंच वापरावा लागतोय. मिक्स प्रश्नसंच का वापरायचा आहे, हा आपल्याला प्रॅक्टिस करतोय आणि रिवाइज करतोय. जे काही आपण वाचतोय आणि पुढे जातोय त्याची रिव्हिजन जी होते ती मिक्स स्वरूपाच्या प्रश्नसंचामुळेच होत असते. नेक्स्ट आहे रेफरन्स पुस्तक आपल्याला पाहिजे. आपल्याकडे एक असं पुस्तक पाहिजे ज्याच्यामधून आपला तो विषय कंप्लीट झाला पाहिजे. ओके. ही पुस्तकांची यादी मी दिलेली आहे, हे तुम्हाला क्लिअर करून देतो की काय आहे आणि काय नाही. आता नेक्स्ट समजूया की वन लाइनर स्वरूपाचा शॉर्ट नोट्स पद्धतीचा पण आपल्याकडे पुस्तक पाहिजे, कारण कमी काळामध्ये जास्तीत जास्त रिव्हिजन करण्यासाठी, जास्तीत जास्त तळापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला वन लाइनर स्वरूप पुस्तक पाहिजे. आणि सराव प्रश्न का, तर मित्रांनो जे काय आपण अभ्यास करतो ना त्याच्यावर आपल्याला सराव करणं महत्वाचं असते, त्यासाठी एक सराव प्रश्न. आता ऍक्च्युली सराव प्रश्न हे प्रश्नसंचाच्या स्वरूपात मिळू शकते, नोट्सच्या स्वरूपात मिळू शकते, कुठल्या तरी टेलिग्राम चॅनलमध्ये जे काही क्विज होतात त्या क्विजच्या स्वरूपात होऊ शकते, कसाही स्वरूपात होऊ शकते. फक्त सराव प्रश्न पाहिजे, ते पण एंडला, सुरुवातीला नको, किंवा मग जसं जसं घटक करताय तसं तसं भेटलं तरी चालते. आता हे रेफरन्स मटेरियल वापरताना आपल्याला हे 4 स्वरूपाची पुस्तकं आपल्या स्टडी टेबलवर पाहिजेतच. तुम्ही या गोष्टीवर भरपूर कन्फ्यूज होतात, मला भरपूर मेसेज येतात. आता तुमचं कन्फ्युजन मी क्लिअर करून देतोय. सर्वात पहिलं आपल्याला जो प्रश्नसंच आहे तो 2 स्वरूपाचा आहे. परत सांगतोय, घटकनिहाय आणि मिक्स. मग घटकनिहाय अभ्यास करायचा असेल तर पोलीस भरती ग्रंथ काळा घोडा, विठ्ठल बडे सरांचा काळा घोडा आहे, तो घटकनिहाय आहे, तो कंपल्सरी तुम्हाला घ्यावा लागणार आहे. आणि इथे जी काही 4 स्वरूपाची पुस्तकं आहेत ही कंपल्सरी घ्यावी लागतील, तरच चांगले मार्क मिळतील. कॉम्प्रोमाइज करायचा नाही. नेक्स्ट आहे पांढरा घोडा किंवा 26,000 नोबेल. हा कसा स्वरूपाचा आहे, हा मिक्स स्वरूपाचा काय आहे, प्रश्नसंच आहे. मिक्स स्वरूपाचा प्रश्नसंच कशाला पाहिजे, रिवाइज युअर सेल्फ. वारंवार रिव्हिजन करायचे असेल ना तर एक तर पांढरा घोडा घ्या किंवा मग 26,000 जो नोबेल आहे तो घ्या. दोघीपैकी एकच कुठला तरी घ्यायचा. हा थोडासा विश्लेषण आहे तर कल याच्याकडे जास्त देऊ शकता. याच्यामध्ये चुका फार कमी आहेत तर त्याप्रमाणे तुम्ही याच्याकडे लक्ष देऊ शकता. नेक्स्ट तुम्हाला वन लाइनर स्वरूपाचं पुस्तक पाहिजे बघा. वन लाइनर स्वरूपाचं, त्यासाठी एकतर सह्याद्रीचा ठोकळा वापरायचा किंवा मग वर्दीचा राजमार्ग वापरायचा. दोन्ही वापरायचे नाही, और जिथे जिथे दिलं तिथे एकच पुस्तक वापरायचं. ओके. आणि रेफरन्स स्टडी किंवा डीप स्टडी याच्यासाठी एकतर शाळेय पुस्तके म्हणजे स्टेट बोर्डची पुस्तके वापरायची,
ते मिळत नसेल तर तात्याचा ठोकळा MPSCचा वन लाइनर स्वरूपाचा नाही, कारण वन लाइनर साठी आपण हे देतोय. म्हणजे तुम्हाला एकूण जीके साठी 4 पुस्तकं घ्यावी लागतील. काळा घोडा, पांढरा घोडा किंवा 26,000 नोबेल, सह्याद्री किंवा राजमार्ग, स्टेट बोर्ड ठोकळा किंवा MPSC तात्याचा ठोकळा, ही 4 पुस्तकं तुमच्या स्टडी टेस्टवर पाहिजेत. नेक्स्ट आहे मित्रांनो, हे तर झालं पुस्तक. परंतु बऱ्याचदा काय होतं माहितीये का, पुस्तकं वाचून देखील समजत नाहीत. काय वाचलं पाहिजे, किती वाचलं पाहिजे, कसं वाचलं पाहिजे, आपण सगळं पाहतो पण होत नाही. ओके, वारंवार विसरायला होतो किंवा संकल्पना समजत नाही. आपण पुस्तकातून बऱ्याचदा रट्टा मारतो. माझा एक मित्र होता, एवढा रट्टा मारायचा की त्याला सगळं पुस्तक पाठ होतं. कुठलाही पेज ओपन करा आणि त्याला प्रश्न विचारा, तो तुम्हाला उत्तर देऊ शकत होता. पण त्याच प्रश्नाला जरा फिरवून सांगा, तो वेडा व्हायचा. म्हणजे रट्टा मारणं इकडे तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. मग त्यासाठी तुम्हाला एखादं क्लासेस लावणं गरजेचं आहे. मला सांगा हो, 500 रुपयामध्ये वर्षभर जर तुम्हाला चांगलं क्लास मिळते, वर्षभर, तर काय वाईट आहे. म्हणजे जो तुमचं मेरिट घालवू शकतो, जो तुमच्या करिअरला रोखू शकतो, जो तुम्हाला अयशस्वी घडवू शकतो, त्याला फक्त 500 रुपयामध्ये जर आपण चांगलं करू शकतो आणि यशाचे चान्सेस वाढू शकतात, तर मग का मागे राहायचं. म्हणजे बाकीचे चांगली तयारी करतात, आपण का मागे राहायचं. तर असं होऊ नये म्हणून तुम्ही क्लासेस लावा. आता ऑफलाईन स्वरूपाचा क्लास बघणार तर 2,000च्या खाली तुम्हाला कुठेच मिळणार नाही. परंतु ऑनलाईन वर्षभर जर क्लास लावायचा असेल तर शिंगारे सरांचं जीकेची बॅच आहे. ओके, जीकेची बॅच ही फक्त तुम्हाला 499 रुपीजला मिळत आहे. डिअर पोलीस मित्रांसाठी फक्त 499, म्हणजे 500 रुपयाला तुम्हाला वर्षभरासाठी अनलिमिटेड व्ह्यूज मध्ये चांगला अभ्यास होण्याच्या दृष्टिकोनातून ही बॅच तयारी केलेली आहे. आणि याच्यानुसार तुमचं TCS आणि IBPSचं पॅटर्न सुद्धा कव्हर होते. म्हणजे एक बॅच आणि वर्षभराच्या सर्व परीक्षांची तयारी. ओके, 500 रुपये काय वाईट आहे. बाकी तुम्ही ऑफलाईन क्लासेस बघितलात तर ते खूप महाग पडणार, त्याच्यात वेळ जाणार आणि इतर सगळ्या गोष्टी. ओके, सो तुम्ही ऑनलाईन शिंगारे सरांची बॅच लावा आणि आपल्या अभ्यासाला योग्य दिशा द्या. नेक्स्ट आहे नोट्स. मित्रांनो, शिंगारे सरांच्या बॅचमध्ये तुम्हाला नोट्स उपलब्ध होते. इतर ठिकाणी देखील तुम्हाला नोट्स उपलब्ध होतील. आपले डिअर पोलीस टीम देखील नोट्सवर काम करत आहेत. भविष्यात ती देखील आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ. सो नोट्स हे 2 स्वरूपाचे. एक तर तुम्हाला काय समजते त्यानुसार तुम्ही तयार करा ट्रिक बेस. ओके, एक्झाम्पलसाठी मी तुम्हाला आपल्या डिअर पोलीस टेलिग्राम चॅनलवर माझे नोट्स पाठवलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकताय. एकदम ट्रिकी नोट्स असले पाहिजे. नोट्स हे जर 100 पानाचं पुस्तक असेल तर त्याला 10 पानात आवरलं पाहिजे असे असले पाहिजे, तरच त्याला नोट्स म्हणतात. नाही तर पुस्तकं तर आपण अशी पण वापरतोय. ओके, नोट्स हे पुस्तक स्वरूपात नसावेत. ठीक आहे, तर शिंगारे सरांचे पण नोट्स उपलब्ध आहेत, आपले देखील नोट्स उपलब्ध होतील. किंवा मग तुम्हाला जिथून ज्या क्लासचे किंवा ज्या टेलिग्राम चॅनलवर नोट्स मिळतील ते तुम्ही नोट्स घ्या आणि अभ्यासाला योग्य दिशा द्या. आता पुस्तक आणि क्लासेस कोणते लावायचे हे देखील कळलेलं आहे. आता करायचं आहे अभ्यास एके अभ्यास. आता अभ्यासाचे 3 पद्धती आहेत. कसे, तर जे काही आपण पुस्तकं घेतली होती, क्लासेस घेतलं होतं, त्याच्यातून आपला अभ्यास सुरू आहे, त्याचे आपण करायचे रिव्हिजन. मित्रांनो, जोपर्यंत तुम्ही रिव्हिजन करणार नाही तोपर्यंत क्लासेसचं महत्त्व नाही, पुस्तकांचं महत्त्व नाही, नोट्सचं महत्त्व नाही. कारण ते फक्त आपण वाचतोय करतोय. बट जोपर्यंत तुम्ही जास्तीत जास्त रिव्हिजन करणार नाही तोपर्यंत ते वाचलेलं सगळं डोक्यात फिट राहणार नाही आणि परीक्षेला उतरणार नाही. यासाठी तुम्हाला करावी लागेल रिव्हिजन. आता रिव्हिजन कुठून करायची, तर तुम्ही जे काही नोट्स काढलेले आहेत, तुम्हाला क्लासमधून जे काही नोट्स मिळालेले आहेत किंवा तुम्हाला जिथून जे काही पुस्तकं मिळतील, तुम्ही जे काही हायलाईट केलंय, आणि त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मेघा मॅडम माहीत असतील तुम्हाला. मेघा मॅडमचं जीकेचा एक ग्रुप आहे. या ग्रुपमधून तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न उपलब्ध करून दिले जात आहेत आणि तेही बेस्ट ऑफ बेस्ट रिव्हिजन होण्यासाठी. त्याच्यामध्ये मेघा मॅडम स्वतः स्टेट बोर्डची प्रश्न उपलब्ध करून देतात, रेफरन्स मटेरियल विविध त्याचे प्रश्न उपलब्ध करून देतात. म्हणजे येणाऱ्या परीक्षेमध्ये जीके मधून तुमचा एक सुद्धा मार्क जाणार नाही. आलं लक्षात. म्हणून मेघा मॅडमचा जीकेचा जो ग्रुप आहे तो तुम्ही जॉईन
केला पाहिजे असं मला वाटते, कारण तिथे तुम्हाला दररोजचे 15 ते 20 प्रश्न नवनवीन आणि तेही एक्सप्लेनेशन सहित दिलं जाते, जेणेकरून तुमच्या कुठल्याही डाऊट राहत नाहीत आणि नवीन प्रश्नांचा एक मोठा साठा आपल्याकडे रिव्हिजनासाठी तयार होत आहे. तर अशा प्रकारे तुम्ही रिव्हिजन करू शकता. MCQ प्रॅक्टिस करायचे, विविध टेस्टच्या माध्यमातून तुम्ही MCQ प्रॅक्टिस करायचे. जे काय तुम्ही अभ्यास करत आहेत GKचं घटकनिहाय जर MCQ कुठं भेटत असेल कुठल्या तरी क्लासचं, तर ते बघा, ते सर्वात बेस्ट राहणार आणि तुमचं चांगल्यात चांगलं आणि जास्तीत जास्त अभ्यास राहील. कारण बघा ना मित्रांनो, मला सांगा, तुम्ही जे काय वाचताय त्याचं जर तुम्ही प्रश्न आणि उत्तर स्वरूपात सोडवलं ना, तर ते अजून जास्त डोक्यात बसते. आलं का लक्षात? कारण तिकडे मग कसं असतं, तुम्ही त्याला टॅकल करायला जातात आणि जर ते चुकलं ना, तर यार हे मला येत होतं पण चुकलं, किंवा मी हे ऐकलंच नव्हतं, आता लक्षात राहील आणि ते लक्षात राहून जाते. समजलं? म्हणून हे रिव्हिजन करणे, MCQ प्रॅक्टिस करणे हे खूप 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 महत्वाचं आहे. ओके, नुसता अभ्यास करून आपण यशस्वी होऊ शकत नाही, तर हे 3 पडाव करावा लागेल. आणि सर्वात महत्वाचा पडाव म्हणजे GD, ग्रुप डिस्कशन, किंवा त्याला आपण टीचिंग स्किल्स पण म्हणतो. मित्रांनो बघा, जे तुम्ही अभ्यास केलेला आहे, जे तुम्ही रिव्हिजन करताय, जे तुम्ही MCQ प्रॅक्टिस करताय, ते तुम्ही आहे ना मित्रांमध्ये डिस्कस केलं पाहिजे. आणि त्या डिस्कशनमध्ये तुम्ही शक्यतो त्या मित्रांना एखादी गोष्ट समजवून देण्याचा प्रयत्न करा. असं काहीतरी तुमच्याकडे बोर्ड असेल किंवा वहीच्या माध्यमातून, पुस्तकांच्या माध्यमातून, जे काही तुम्हाला माध्यम उपलब्ध होतील त्या माध्यमातून तुम्ही इतरांना समजवण्याचा प्रयत्न करा. आणि बघा, तुम्हाला ती गोष्ट इतकी ध्यानात बसेल की तुम्ही ते विसरू शकत नाही. आणि जो सिली मिस्टेकचा जो प्रॉब्लेम असतो ना, तो सॉर्ट आउट होणार आहे. म्हणून जे काय तुम्ही अभ्यास करताय ना, ते तुम्ही दुसऱ्यांना शिकवण्याचा प्रयत्न करा, समजवण्याचा प्रयत्न करा, आणि बघा तुमच्या अभ्यासाला योग्य दिशा मिळेल की नाही. तर हे होते अभ्यासाचे एकूण 9 महत्वाचे पॉइंट, जे GK साठी खूप महत्वाचे आहेत. अशा प्रकारे जर तुम्ही अभ्यास केलात तर मी तुम्हाला गॅरंटी देतो, तुमचं GKचा एक सुद्धा मार्क इकडे तिकडे जाणार नाही. अपवाद नवीन प्रश्न वगळता, जो प्रश्न तुम्ही कधी वाचलात नाही, तुम्ही कधी ऐकलंच नाही, कधी बघितलंच नाही, त्या प्रश्नाचं तर कोणी गॅरंटी घेऊ शकत नाही. परंतु जे तुमच्या नजरेखालून गेलेत ते तुम्ही विसरू शकत नाही, हा दावा आहे आपला. ओके, तर हे स्ट्रॅटर्जी फॉलो करा आणि GKला चांगलं बनवा. थँक्यू. जय हिंद.